हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आज तारीख 22 नोव्हेंबर 2024 शुक्रवार दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. मी माझ्या दादर मुंबईच्या घरामध्ये हे रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे लॉरेन्स अंकल, विक्रोळी डोंबिवली. बरोबर आहे. आता लॉरेन्स अंकलचं शेअरिंग जुनं माझ्याकडे आहे. ते केदारदादांनी कन्वर्ट केलेलं आहे. ऑडिओ कॅसेट, ते बरेच प्रयोग आम्ही सगळ्यांनी केलेले आहेत. त्यांनी आत्ता मला वाटतं केदारनी केलेलं आहे असं आहे की ऑडिओ कॅसेट लावून समोर दुसरं काहीतरी हे केलेलं आहे, काय रेकॉर्डिंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर ते असं थांबा जरा, हे कावळ्याला हाकलतो, कावळा बोंबलतोय फारच, त्याला हाकलतो नाही तर त्याचा आवाज सगळा रेकॉर्डिंगमध्ये येणार, तो जात नाही. जा रे बाबा, हा कावळा हकलला. ओके, चला आता लॉरेन्स अंकल. ओके, तर लॉरेन्स अंकलचं स्पेशालिटी आता पहिली गोष्ट म्हणजे 42 वर्षाच्या सोबरायटीनंतर लॉरेन्स अंकल गेलेले आहेत. आपल्यामध्ये लॉरेन्स अंकल नाही आहेत आज. सुरुवातीला ते विक्रोळीचे मेंबर होते आणि नंतर मग ते डोंबिवलीच्या प्रेरणा समूहाचे मेंबर होते. काही दिवस ॲक्टिव्ह होते तिथे. त्याच्यानंतर मला वाटतं आपल्या डोंबिवली आणि ठाकुर्लीच्यामध्ये एक राऊंड टेबल नावाचा ग्रुप आहे, त्याच्या जवळपास पण ते कुठेतरी त्या ग्रुपमध्ये पण ते ॲक्टिव्ह होते असं मला आत्ताच यांनी जयंत दादा आमचे डोंबिवलीचे आहेत त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्यावर आणखी पण कोणीतरी हे मेंबर होतं, ते कन्फर्म झालं. म्हणजे आता लॉरेन्स अंकलची स्टोरी प्रचंड प्रमाणामध्ये तत्कालीन लोकांमध्ये फेमस असलेली स्टोरी होती. त्यांची स्पेशालिटी अशी होती, ते हिंदीत शेअरिंग करायचे, थोडंफार मराठी घुसवायचे मध्ये, पण जास्त करून हिंदीत शेअरिंग करायचे ते. आणि त्या शेअरिंगमध्ये त्यांच्या आयडेंटिफिकेशन, ओळख पटेल नवीन आलेल्या दारुड्याला, पहिल्या वर्षभरातल्या दारुड्याला मी तर बघतो होतो, लॉरेन्स अंकलच्या स्टोरीचे बघतो होतो. म्हणजे अर्थात नंतर मला जशी शिंग फुटायला लागली तसं मला ते कंटाळा यायला लागला. ते तोंडपाठ झालं होतं माझं. मग लॉरेन्स अंकलला 2 मुलं, ती दोन्ही परदेशात होती. एक मुलगी इथे मुंबईमध्ये डोंबिवलीत मला वाटतं होती. तिच्या मुलीची काळजी घ्यायला ते जायचे. त्यांची मिसेस होती, ती मिसेस नंतर यथावकाश वार्धक्यामुळे वारल्या. त्या वारल्यानंतर त्यांची मुलं परदेशातून येईपर्यंत त्यांची ती बॉडी जी होती ती प्रिझर्व केलेली होती. आणि हे ग्रस्त काय देवाचं वरदान आहे माहीत नाही मला, ती बॉडी असताना ते कारण पोरं यायला 3-4 दिवस लागणार होती. तर बॉडी घरी ठेवलेली होती का हॉस्पिटलमध्ये कुठे ठेवली होती मला नाही आठवत नाही, माहीत नाही. म्हणजे पण हे बाबा मीटिंगला आलेले होते. मेरा घरवाले गुजर गया, आज मैं उसका आभारी हूँ, ऐसा आहे वैसे शेअरिंग केलं. त्यामुळे मला वाटतं सॉलिड स्ट्रॉंग माणूस आहे असं तेव्हा आम्हाला लक्षात आलेलं होतं. आता गंमत अशी आहे की मला 2-3 स्टोऱ्या आठवतात ज्या शब्दशः मी बोलायचो. म्हणजे ते तिथे तो माणूस बोलायचा, त्याच्या शेअरिंग करत असणाऱ्या सभासदाच्या शेजारच्या माणसाला मी कानामध्ये त्याच्या पुढचं वाक्य सांगायचो. इतकं माझ्या ते तोंडपाठ झालं. त्याच्यामध्ये 2-3 नावं होती. एक नाव होतं स्वर्गीय रंगनाथ बापू डोंबिवली, त्यांची स्टोरी मला तोंडपाठ झालेली होती. दुसरे होते आमचे संपतदादा ठाण्याचे, जे आता वाईला राहतात, त्यांच्याशी मध्यंतरी मी बोललेलो होतो. त्यांची स्टोरी पण माझ्या शब्दशः पाठ झालेली होती. आता तुम्ही म्हणाल की मग याचा अर्थ हे लोक तीच स्टोरी सांगत होते ना? होय, तीच स्टोरी सांगत होती. लॉरेन्स अंकल तीच स्टोरी वर्षानुवर्ष सांगत होते. आता गंमत अशी आहे, दारू पिण्याची स्टोरी बदलायची कशी हो माणसाने? ती स्टोरी तर तीच राहणार ना. पण त्या स्टोरीच्या बाहेर ते गेले नाहीत. त्यांनी पुढचं काय जे फारसं जे चाललेलं असतं ते काय फार सांगितलं नाही. पण त्यांनी जे काय केलेलं होतं त्याचं ते दॅट इटसेल्फ इज अ कॉन्ट्रीब्युशन. तेच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अल्कोहोलिक सनसप्रती कृतज्ञता व्यक्त त्यांची झालेली आहे आणि आज त्यांची आपण आठवण करतो आहे. कारण लॉरेन्स अंकलच्या स्टोरीमध्ये नेहमीचे जे प्रसंग असायचे, दारुड्याची वाट कशी लागलेली आहे. आणि ते हे पण म्हणायचे की मी गावाहून उत्तर प्रदेशाहून आलेले जे उत्तर भारतीय मंडळी असायचे, भैया लोक म्हणाले, त्यांच्याकडे म्हशी बिशी असायच्या, गोठे असायचे.
आणि लॉरेन्स अंकल खेद व्यक्त करायचे की अरे त्या सगळ्या मी दारू प्यायला शिकवलं आणि त्यांच्याबरोबर दारू प्यायला जायचो आणि मग त्यांना एक म्हैस विकायला लावली आणि देशोधडीला लागली आणि काही मंडळी वारली पण, आणि म्हणायचे मी ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे. त्याच्यामुळे लॉरेन्स अंकलच्या स्टोरीमध्ये काय नसायचं तुम्ही सांगा, सगळं असायचं. मद्यपाश आजार असायचा, मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, इज्जतीचा फालुदा. त्यांच्या स्टोरीमध्ये आणखी एक मला आठवतं ते म्हणजे ते सांगायचे की मी माझ्या घराच्या बाहेर कुठल्या तरी ह्याच्यावरती हातगाडीवरती झोपलेलो म्हणजे काय, दारू पिऊन पडलेलो होतो आणि म्हणे रात्री तो नेपाळी वॉचमन यायचा ठोकत्या जागते रहो वाला. त्याने माझ्या घराची खिडकी ठोकली आणि माझ्या बायकोला उठवलं आणि सांगितलं की मॅडम इधर एक आदमी पडा आहे. मॅडमनी बघितलं आणि तिला कळलं आपलाच नवरा टाईट पडलेला आहे. पण तिने काय सांगितलं, तिने सांगितलं ये आदमी हमारा नहीं है, ये बाजू के घर में रहने वाला आदमी है. आणि मग लॉरेन्स अंकल अक्षरशः ते पिळवटून टाकणारे अनुभव असायचे, डोळ्यातनं पाणी यायचं तेव्हा की मद्यपाशामुळे आमची काय अवस्था झालेली आहे. रॉक बॉटम ज्याला म्हणतात ते कुठल्या कंपनीमध्ये कामाला होते बरीच वर्ष. त्यांनी त्या बिलरवरती म्हणजे कडक काम करणारा माणूस होता. ते सांगायचे की माझ्या पोटामध्ये एवढी आग पडायची की ते मुंबईमध्ये विकवलेलं ते पाईपलाईन जाते, म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारी खालून भिवंडीहून शहापूर येणारी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवरती म्हणे मी उपडा झोपायचो आणि त्यातल्या आतल्या थंड पाण्यामुळे माझ्या पोटाला जरा बरं वाटायचं. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये मी जेव्हा आलो 1989 साली, तेव्हा लॉरेन्स अंकलची स्टोरीचा खूप फायदा झालेला. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये की अरे हे काय कॉन्ट्रीब्युशन, तर माझं त्याच्यावरती उत्तर असं आहे की आमच्या लहानपणी आम्हाला पुस्तकामध्ये एक हत्ती आणि 7 आंधळे अशी गोष्ट होती आणि त्या एका आंधळ्याने त्याच्या पायाला हात लावला, तो म्हणाला हत्ती खांबासारखा आहे. एकाने त्याच्या शेपटाला हात लावला, तो म्हणाला हत्ती झाडूसारखा आहे. एकाने कानाला हात लावला तर तो म्हणाला अल्कोहोलिक्स अनोनिमस अल्कोहोलिक्स नाही, हत्ती सुपासारखा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम खूप मोठा आहे. GSOमध्ये ट्रस्टी म्हणून काम करणारे, GSOमध्ये चेअरमन आणि काय पदावर काम करणारे, झोनमध्ये करणारे, महाराष्ट्र सेवा समिती, इंटरग्रुप अशा अशा स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये काम करणारे असंख्य लोक आहेत. ते काय सांगतात नवीन आलेल्या माणसाला, सर्व्हिसमध्ये उतर म्हणजे सगळं काय व्यवस्थित होईल. रिकव्हरी बेस्ड मंडळी जी आहेत ते सांगतात स्पॉन्सर घे, 4थी पायरी लिहून काढ, 5वी पायरी वाचून काढ, 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमावर चाल, मग तुझं भलं होईल. काही जण म्हणतात की 12 स्टेपिंग करायला पाहिजे. आमचे ते शंकर भाऊ आहेत याचे चेंबूरचे, ते म्हणाले 12 स्टेप करत राहा म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोचलात की तुम्ही आपोआप सोबर. डॉक्टर बाबाला पण सुरुवातीला BWने हेच सांगितलं होतं की ऑब्सेशन जात नसेल बाबा तुझं तर तू इतरांबरोबर काम कर. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम खूप मोठा आहे. कोणी म्हणतं 4थी पायरी घ्या, कोणी म्हणतं फक्त शेअरिंग करा, कोणी म्हणतं फक्त मीटिंग करा. ज्याला जे जमलं, ज्याला जी अल्कोहोलिक्स अनोनिमस भावली, पटली, कळली, समजली ती तो इतरांना सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे माझं म्हणणं की लॉरेन्स अंकलचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन जर कुठलं असेल तर नवीन आलेल्या माणसाची ओळख पटायची. म्हणजे जेव्हा लॉरेन्स अंकल मीटिंगला असायचे तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे 99% वेळा त्यांना शेअरिंग दिलं जायचं. एक न्यूकमर असायचा आणि भले तुम्ही ओल्ड टायमर जरी असला तरी तुम्हाला ते नॉस्टॅल्जिक असतंच. पूर्वीचे काय म्हणतात त्याला, नॉस्टॅल्जियाला काय म्हणायचं, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रत्येकाला लॉरेन्स अंकलची स्टोरी खूप आवडायची. त्याच्यामुळे माझ्याकडे खूप जुनं रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला ऐकताना त्रास होईल त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, कानामध्ये इयरप्लग्स लावा. तुमच्यापैकी कोणी ज्ञानी तंत्रस्नेही मंडळी असतील तर ही जी रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग तुम्ही डाउनलोड करा, व्हिडिओमधनं ऑडिओ करा किंवा त्याच्यामध्ये काय बदल करता येण्यासारखं खरखर कमी करण्यासाठी, आवाज वाढवण्यासाठी मला जेवढी काय अक्कल होती, म्हणजे मी जे काही शिकलो गेल्या 4 महिन्यामध्ये, कारण हे दुकान चालू करून जून महिन्यातच सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांचा माझा फायदा झाला. सगळ्यात बाकीच्यांचं जाऊ दे चायला. मला एक हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला. त्याच्यामुळे हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग
मुंबई श्रीधर. आणि तुम्हाला आता ही मला वाटतं काहीतरी 97 का 98 नंबरची ऑडिओ आहे. तुम्हाला ह्या जर सगळ्या ऑडिओ ऐकायच्या असतील तर तुम्हाला, कारण आत्ताही तुम्हाला कोणतरी लिंक पाठवतं, तुम्ही तेवढ्यापुरता ऐकता आणि विसरून जाता. पण ज्याला कोणाला ह्या सगळ्या ऑडिओ काय आहेत, कुठल्या कुठल्या आहेत, आपण ऐकल्या कुठल्या ऐकायच्या पाहिजेत, आत्ता ऐकायच्या नंतर ऐकायच्या, हे जर करायचं असेल तर तुम्हाला एकदम सोपा मार्ग मला जो कळला आत्ता तो असा आहे की यूट्यूबवर जायचं, सर्चमध्ये जायचं, ए शेअरिंग मुंबई श्रीधर, त्यातलं ए शेअरिंग टाकलं की तो मुंबई श्रीधर आपोआप स्वतःहून दाखवतो. त्याला क्लिक करायचं. त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या चॅनलचं सगळं दिसतं आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा आणि ते गोलामध्ये त्रिकोणचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला बोट लावा. बोट लावल्यानंतर तो तुम्हाला दुसऱ्या पानावर घेऊन जाईल. त्या पानावर तुम्हाला 2 आयटम काहीतरी दिसतात. त्यातलं एक असणार व्हिडिओज म्हणून जो आयटम आहे त्याला बोट लावा आणि त्याला बोट लावल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात आत्ता जी अपलोड झालेली आहे ती सगळ्यात वरती दिसेल आणि जसं तुम्ही बोट अंगठा सरकवून खाली जाल तसं तुम्हाला सगळ्यात पहिल्या नंबरची जी आहे नंबर 1 डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसतं. प्रत्येक वेळेला मी नंबर टाकलेला आहे, तारीख टाकलेला आहे. खालच्या ओळीमध्ये या थंबनेलमध्ये काय दिसतं तर सगळ्यात खालची ओळ जी आहे तिचा रंग पण मी तोच ठेवलेला आहे. हिरव्या रंगाचं काय त्याला म्हणत, हिरवा किरमिजी रंग आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच टाकलेलं आहे. तीच ओळ कायम, नंबर इंग्रजीमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर किती तारखेला अपलोड केली आणि किती मिनटाची आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला सरसर एकाखाली एक 95-96 ज्या काय आता अपलोड झालेल्या ऑडिओ आहेत त्या सगळ्या तुम्हाला ऐकायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त मी हिंदी चॅनल पण सुरू केलेलं आहे आता, ज्याच्यामध्ये हिंदी रेकॉर्डिंग्स माझी स्वतः मी करतो आहे, ती टाकतो आहे आणि शिवाय इतरांनी कोणी, आता मी ते नागपूरच्या सुगतचं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपले प्रोफेसर साहेब आहेत त्यांची परवानगी मागितलेली, ते आलं की मग ते टाकतो. त्यामुळे असं हे बरं चाललेलं आहे. कमिंग बॅक टू द स्टोरी, आजचा विषय आहे लॉरेन्स अंकाल, विक्रोळी डोंबिवली आणि आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2024. 18 मिनटाचं रेकॉर्डिंग आहे. त्या ह्याने केदारने मला मदत केलेली आहे, हेमंतनी मदत केली आहे, अनेक तंत्रस्नेही मंडळी. आमचा अनुरूप आहे माहीमचा फाउंडेशन ग्रुपचा, आज त्याचा प्रॉपर डे आहे, परमेश्वर त्याचं भलं करो. त्यामुळे लॉरेन्स अंकलची जी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती तुम्ही आता ऐका, काळजीपूर्वक ऐका आणि कानामध्ये ते प्लग्स घालून ऐका. की ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या रेकॉर्डिंगमध्ये जर का काय साफसफाई करता येत असेल तर मग करा, मला पाठवा, माझा नंबर शोधून काढा, मला पाठवा आणि मी ही पुन्हा अपलोड करीन व्यवस्थित. त्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे. आता हे पुढच्या पिढीकडे त्याचं काय करायचं ते आहे. पण नवीन लोकांना माहीत असावं की बाबा आधीचे लोक जे कोणी कष्ट घेतलेले आहेत माणसं टिकण्यासाठी, त्याच्यातलं एक आमच्या ठाणा झोनमधले विक्रोळीमध्ये ते होते, त्यामुळे मुंबई झोनमध्ये पण होते आणि ठाणा, कल्याण, डोंबिवली इकडे पण ते असायचे. त्यांचा संचार खूप मीटिंग करायचे. ते सांगायचे 365 दिन में मैंने 530 मीटिंग किया. त्यामुळे मुंबईमधल्या लोकांना दिवसातून 2-3-4 मीटिंग पण अवेलेबल आहेत. आम्ही आता भिवंडीला राहणारा माणूस काय एक मीटिंग करायची तर त्याला 5 तास लागायचे, 1.5 तासाची मीटिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त 3-4 तास लागायचे प्रवासामध्ये. कल्याणला जा, डोंबिवलीला जा, ठाण्याला जा, कुठे पण जा, कळव्याला जा, आणखी प्रयोग करायचा असेल जे केलं जायचं तरी 5 तास लागायचे ते मीटिंग धरून. त्यामुळे मुंबईतले भाग्यवान लोक होते. त्यामुळे लॉरेन्स अंकलचा सर्वत्र संचार असायचा आणि त्यांचं शेअरिंग हे त्यांचे जे समकालीन किंवा त्यांनी जे त्यांचं शेअरिंग ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना नक्कीच ते आठवेल आणि त्यांचे अनेक अनुभव आहेत ते तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा, तुम्हाला आवडेल. ओके, ओव्हर. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. नमस्कार, मी केदार के आपले स्वागत करीत आहे. आपण ऐकत आहात मुंबईतील एक स्पीकर मीटिंग, रविवार सकाळची मीटिंग, अतिशय जुनी मीटिंग आहे आणि उत्तम पैकी वक्ते बोललेले आहेत. ही मीटिंग झालेली होती 20 मार्च 1988 रोजी. या मीटिंगचे रेकॉर्डिंगची कॅसेट श्रीधर एम भिवंडी यांच्याकडे होती. त्यांनी ती माझ्याकडे दिली आणि त्या ऑडिओ कॅसेटचे रूपांतर MP3 मध्ये करण्याचे काम मी करत आहे. आपण यापुढे ऐकाल
जसे जशी प्रगती पुढे पुढे जाऊ तसं कोण बोलणार आहे त्याची अनाउन्समेंट मी करेन. रेकॉर्डिंग अतिशय जुनं असल्यामुळं आणि समोर टेप रेकॉर्डर ठेवून केलेलं असल्यामुळं रेकॉर्डिंगची क्वालिटी फारशी काही चांगली नाहीये, पण त्यातल्या त्यात जेवढं जमेल तेवढं चांगलं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, तर कृपया समजून घ्या. यापुढे आपण ऐकणार आहात लॉरेन्स. लॉरेन्स स्टोरी. भगवान का कृपा से बने के हम सबका मदद के डालने पहला भगवान को हमारी हमारा भारत और उसका मैडम गलत किया है और जितना दिन तक कोई दुनिया में रहेगा दारू से दूर रहेगा जिंदगी भगवान उसको देना हमारे बारे में बताने को जाएगा. हमको सब कुछ बनने का था, खाली शराबी बनने का नहीं था, लेकिन मैं कुछ बनने को नहीं सका, खाली शराबी बनने को सका. आज भी मैं यही बताएगा दबा के शराब पीने से मैं खराब नहीं हो गया. शराब पीने के बाद जो हमारा चाल में फर्क हो गया उसमें मैं बर्बाद हो गया. हमारा कहीं बहुत लंबा है, हम बदलने के बारे में बात नहीं करते. 1961 दिल्ली की वजह से मैं यही सोचता था अगर कोई आदमी का पास क्रिसमस के लिए सूट नहीं है तो क्या नहीं है. आज मैंने सुनवाने में डाला, मैं सुनवाने में टीचिंग चार्जेस 65 रुपीज भाई होने की वजह से मैंने हमारा सूट वसाने में सुनी बढ़ा टीचिंग चार्जेस 175. हमको लगता है जानना नहीं तो 65 चाहिए करने के बाद 24 तारीख को शाम को 4 बजे तक किया. उसके बाद मैंने निर्णय लिया आज मैं चर्च में जाऊंगा, अच्छा वाले से प्रार्थना करेगा और कल से अच्छा क्या करेगा. शाम को 11 बजे रात को तैयार हो गया, सुन जाइए. मैं लगा अकेला भी मेरा अच्छा नहीं तो बड़ा दुनिया चर्च में गया. उधर जाने के बाद मेरा ख्याल यही अरे कौन देखेगा, बाहर खड़ा रहेगा, सब जन देखेंगे तुम्हारे लिए सूट चुका है, मैं बाहर खड़ा रही सब देखे जाने को लगे. माँ शुरुआत हो गई, मैंने बहुत उसमें मेरे आदमी मेरे पास ही आया और हमको बताने को लगा अंकल आजू का फीवर का है. आजू का फीवर वाले के साथ गया इधर क्या बताता है थोड़ा पीने के बाद एक चक्कर दूसरा चक्कर 4 चक्कर में मार खड़ा हो गया. किस्मत बोलते गया, मैं अभी नहीं था समझेगा और किया दोनों सुबह निकल गया. हमारा दोनों पीने वाले नहीं थे. रास्ते में जाने के टाइम मेरे ने बोला और हमको नहीं आता है और रास्ते में निकल गया. बाजू में ईटा ले गया कि रास्ते के बीच में लगे सूट डाल के उसको बाहर करने को लगा. 4 बजे सीना खत्म हो गया, 4 बजे से उठाया मैंने भी सुबह खिलवाई. 4 बजे वही ख्याल भाई सूट सबको बताना होता है. ये सूट डाल के गया भी जाए हमको उस दिन पीने को मिलता है. आगे हमारा बहन का बेटी का घर में 11 बजे चलता था. संस्कृति का बंद हो गया तो मैं सोचा कि हमारा जीवन खत्म हो गया. मैं जब जाता है क्योंकि हमारा पड़ोसी ने हमको खाने बुलाया. बेटा कमाने का बारे में बड़ा पाइपलाइन था, उधर लगता खड़ा रहकर मैं देखने को लगा बड़ा पाइपलाइन. कई साल लॉरेंस पाइपलाइन में नीचे गिरेगा, सूट का पोजिशन खड़ा हो गया. नहीं मिलेगा सूट नहीं गिरा मिलता है. और उनके घर में गया, मेरा दोस्त का घर में जाए खाना खाने भाई लीजिए. और हमारे घर में कभी आया भैया पेड़ लेके जाता था, किसी ने बताया पेड़ खाया मैं ऊपर जाता सस्ते का सामान था. 3 रुपए का कप आई पेड़ दिया, सब हमारे घर पर लगा 3 रुपये को दिया दरवाजा पानी काफी मालूम नहीं किया. कई टाइम के बाद किसी ने पानी मारा हम जगह हो गए तो हमारा मुझे वही भी कैसे
कितना टाइम हो गया आज क्रिसमस का दिन काम नहीं या दूसरा दिन को क्रिसमस का दिन काम है क्योंकि दूसरा दिन को मुकाम पे जाएगा क्रिसमस में क्रिसमस का डांस पे जाता था मैं सीधे समय पर मैं गया था लोगों ने बताया घरों को खाए भागो एक बाजी में भागा मैं एक बाजी में भागा हमारा पैर किधर ठीक हो गया अब मैं जनवरी 2 तारीख को काम करे हाथ के बाद पहला क्रिसमस में जगमारा ठीक है दूसरे क्रिसमस में बने होना मन था दूसरे क्रिसमस में हमारा अंदर नहीं बुलाया था क्योंकि उस टाइम का जगह का डिलीवर में आए लोगों का घर में आने वाला था उन्हें कहा तो हमने हमारा देखो घर आदमी को बना है हमको क्यों तो मालूम होता है कितना भरोसे बाकी कितना भी आया है चिंता नहीं 2 आदमी में कुछ नहीं होना है 6 आदमी तो हमारे घर होगा कुछ भी करो 25 तारीख को इधर से दारू खाए तो आगे हम लोग घर में आते हैं लेकिन आप आता है इतना करने वाला कई टाइम से हो रहा है आने के साथ ये बता रहे हैं केवल एक बार ये 2 ग्लास 2 कप और 3 आलू लोग हमारा एक बार ये 4 ग्लास मैं केवल सुने का एक बार लेगा हमारा गाड़ी चलो हमला मछली गाड़ी खत्म हो गया एक औरत के मतलब क्या मेरा बाकी होगा बोलो मैं समझा अभी मतलब लग गया लेकिन मैं नहीं करना बाद में मैं यही सोचने को लगा हमने बोले जाना पूछा हमारा गाड़ी हो गया है खाने लगे हमको पहले कहा हमको नहीं बताया क्रिसमस जगह वाले को बीच करने पर रोज जाना पड़ता है इधर भी गया फिर अंकल होता नहीं हमको नहीं बनता है इधर भी गए अंकल को मदद किया वापस आया थोड़ा बहुत देखो बिल्डिंग में पहुंचा मैं भूल गया क्रिसमस है मेरा नानी 9 महीने को पहले हमारा था हमको उस टाइम टाइम नहीं चल रहे अभी मैं क्या सोचा आज क्रिसमस नहीं है मेरा नानी मर गया मैं रहने को लगा आपका बिल्डिंग में आदमी हमको समझाएगा बेगल किया कितना हुआ मालूम नहीं एक टाइम के बाद मेरे बात लग रहा है अंकल का के बाद नहीं गंगा के अंदर रुका मालूम नहीं क्या इधर इंतजार करके बोलेगा आधा घंटा 1 घंटा दे रहे क्या बाहर नहीं आता है सब शुरू निकाला देखा शुरू था बोला एक बार में बोला सुबह 6 बजे जब जगह हो गया सब घूमता हुआ मैं बोला कुछ ना कुछ हो गया समझिए काम में गया मैं बोले समझ गए और साथ में स्कूल में गए उसके घर का घूमता था हमारा दिन मेरे साथ ही हो मैं बोला मैं बोला देखो जाने में उनका हमको थोड़ा डालो क्या देखो दरवाजा नदी का थोड़ा ठीक है दरवाजा लेकिन उसको समझाए देखो दिल्ली का होता है कहीं ना कहीं मेरा टाइम किए दूसरा दिन थोड़ा पानी का ठीक हो जाए तो समझे दिया हमको हमारा खंडे देखो ठीक है यदि जाने का टाइम हमको बहुत खराब लगा पहला क्रिसमस वाले को हो जाना दूसरा क्रिसमस अंत पर हो जाना आदमी करने का अगर ऐसा महसूस हो गया आपका दुनिया भर के ऊपर रखिए बड़ा भूल लेके जाता है भाई मेरा मुंडन कर दो अभी साबुन लगा और बेटा वस्त्र साबुन लगा बेटा वस्त्र और मेरे घर के बाजी से जाता है हजरत लोग बच्चे लोग सब देख के हंसता है क्या हो गया घर में जाकर बिंदास गया और हाथ से मेरा हाथ घर में लगा देगा 1 मिनट बीच में खड़का मैं बोला मामा बोले क्या दिया लेकिन दूसरा दिन बन गया तो हमारे साथ पूछा ये क्या है मैं बोला साहब मेरा नानी मदद संबंध कर दिया अरे तुमको क्या ठीक है मैं बोला महाराष्ट्र का भैया का कोई अगर आपने बताया बाद में हमको तकलीफ होने पर हमारे साथ में
साल बंद करने के लिए बनाया था, सब बंद हो गया। काफी तकलीफ होने लगे, हमको याद है, हमको खुले हो गया। गया लेकिन हमारा उधर से यही बोला, ये पंखा लेके आई, मैंने जैसे हिसाब लगाया उसने सोचता था 120 का पंखा 120 साल बाद है, पंखा नहीं मिलता है 1200 पंखा नहीं कभी घरे को गलत होता है, 3 घंटे से अंदर खबर मैं बाकी में खड़ा एक गाड़ी का खबर होता है, लेकिन वैसे टिकट गया रात को भोजन खेला उन में क्या हो गया रात को हमारे घर आता है आदमी के बाद मेरा औरत ने देखा, औरत को बोला मैम साहब इधर एक आदमी गिरा है, मैम साहब ने देखा फोन गिरा हो, लेकिन बता दिया हाँ एक आदमी में रहता है सुबह कभी घर में गया खराब का लिखा होगा, मैं बोला आदमी में रहता है तुम्हें क्या बोला देना चाहूँगी, उनको मालूम है अभी उसका औरत के साथ ऐसा है, मेरा औरत के साथ लेकिन मैं कभी नहीं करता, मैंने औरत को कम दिया था पुराने जमाने में जो का सोचता है मैं खराब नहीं है, मैं इससे मजाक करूंगा मुंबई में कोई भी काम करने को तैयार, हमारा घर का बाजू में एक जोड़े में घुसा 2-3 दिन में सब बड़ा करने को लगा, समझ जाएगा दिन रात पीने का वजह अपने बात आने को घर का बात करने की गुस्सा मिला है सब बड़ा हमारे तुम क्या करता है आधा बात हमको बिना भी मेरा क्या करने का समझा आधा बात खिलाया गया दिया अंदर निकल के बाहर रखा मटन का टुकड़ा आज भी लोग बोलता था कैसा आगे अभी नहीं काम क्या है वही काम किया अगर भी मैं उतना खराब नहीं दोस्तों आधा पार्टी देता है ना मीटिंग जाता है हम दूसरा मिलता है अगर जो बोले नहीं पहला मीटिंग उसके बाद और पहला मीटिंग हमारे दादा में हो गया उस टाइम जाने का सिर्फ मैं हाल होता था अरे हाल नहीं जाए मीटिंग को जाए खाली मीटिंग करता था मीटिंग को देना समझते हुए मीटिंग को देना समझते हुए मीटिंग में हमारा स्वागत हो गया स्वागत उसके नंबर नहीं होता था इसलिए मालूम हमको मीटिंग मीटिंग के कुछ नहीं चाहते एक बात में आखिरी जाएंगे आदमी ने बताया था दारू से दूर रहने के बाद अरे मैं भी दारू बंद करने चाहता था मैंने कोटा वाले में कसम भी खाया है एक दिन 3 बजे कसम खाया आज से मुंबई में मैं दारू नहीं पीएगा दारू पीने का इच्छा होता मैं स्टेशन में आया खाना का टिकट मिलेगा खाना खाया तो मुंबई की दारू नहीं इधर मैं सुना आदमी आने को लगे एक मेंबर कभी मैं सोचा ये गंगोत्री मेरा पीछे क्यों आता है देखने में आए हो और हमको एक बताए गवर्नमेंट भाई आप इधर आते हो आप अच्छा होने को लगता है बढ़िया जगह महसूस रहेगा लेकिन अगर आधा का सिमाला वो मेंबर आज नहीं देगा लेकिन मानो देना मीटिंग को गया लेकिन सुना नहीं आपको अच्छा लगता है लेके जाओ जो अच्छा नहीं लगता है मैं आदमी अभी भी बंदा हिम्मत नहीं है मैं जो मनता है उससे जो मनता है नहीं उनको मैं लेके जाएगा उसने बात आज लोग बता देते मैं 3 महीने साल से दूर का उसके बाद ठीक हो गया हम समझा कि शायद रकम आने का यही बोला ये मेरा प्रोग्राम में था अरे मैं क्या इधर आने के बाद दूसरे गलती मैंने यही किया अभी मैंने सिक्योरिटी से पता क्या
हमारी ही मीटिंग में नहीं जाने से समझाने वाले लोग कोई नहीं थे और मैं कार्य पीने को गया। कार्य पीने वापस ले आया, दारू पीने पड़ा। लेकिन उसके बाद जो हमारा जिंदगी में जो दिन बीत गए दुश्मन को भी नहीं देना होता है। ये दूर से दूसरे के 12 बजे पीछे जाने के टाइम से अंधेरा नहीं हर दूर का अंधेरा हमारा बच्चा लोग देखा मैं घर में आया चुप जाते थे। हमारा माँ बाप हमारे पीने के बारे में यही बताते थे, ये रविंद्र ये शैतान कोमल में मर जाएगा और बच्चा होगा। 7 बरस के बाद हमारे कंपनी का रिपोर्ट यही बताता है 3-4 चीज कंपनी में हमारा अवरोध फिर छोड़ के नहीं गया। इसके लिए क्योंकि आज भी मैं मेरा लक्ष्य 35 वर्ष में वापस कर दिया है। आज 1 किलो में पकड़ लिया 1970 सितंबर 10 तारीख को मैं आया आज देगा सुनने के लिए। उसके बाद मैं वापस नहीं देगा। 1 महीना हो गया, 6 महीना हो गया, 10 हो गया, आज 3 वर्ष हो गया। लेकिन आज हमको सिर्फ एक ख्याल में बताता है। आज हमारा घर से अच्छा उसमें एक ख्याल यही है छोटा था हम लेकिन हमारा खुद ऐसे हो गए हमको है नहीं था क्योंकि पीने के दौरान जबरदस्त होने लगा पीने के टाइम आज कभी कभी ख्याल आता है हमारा बच्चे लोग अगर छोटे छोटे में कितना प्यार में गाड़ी होता है। लेकिन आज मैं क्यों हमारा बच्चों का फाइनल पेपर में बोले दूसरे जगह सब पेपर में 6 फीट पूरा हम कल बड़ा बेटी करेंगे अगर जिसका बच्चा लोग छोटा है मैं थोड़ा तरस खाता है तरस खाने का जरूरत नहीं जल्दी और आज जो भी कुछ हो गया अच्छे के लिए हो गया माझ्याकडे ते नवीन नाही आणि जर माणसाने ठरवलं की कोणत्या जेव्हा आता दोघांनी नंतर आलो नंतर जेव्हा मी आलो तर आम्ही 5 दिवस आणि संपूर्ण आलो नवीन वाले त्यांना सांगताय की आज इथं गेलं तुम्हाला माहित नाही जेव्हा त्यांची खूप लहान होत एवढी प्रतिक्रिया असत नाही पण 8 महिने 9 महिने मी बघा आधीच झालं तसं लांब होतो 1 महिने गाडी लावतो आम्हाला दारूची आठवण पुन्हा येते आणि ती दारू तीच आहे म्हणजे मला कोणी दारूची आठवण येत नाही तर मी जर नाही म्हणत असेल तरी छोटं होतं हा दारूची आठवण येते महिन्यासाठी माझे पाय आठवण आल्यावर दुसऱ्या जातल्या तर मी संपूर्ण समजले गेला आता की आता मी दुसऱ्याचं गेलो तर दिवस बाहेर येणार नाही जेव्हा मला रोज गांधी पुन्हा जगण्यासाठी आणि एक पावसाने माझं कधी समाधान होणार नाही आयुष्यभर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माझं एक पावसाचं मन करतो होते ड्रिंकिंग म्हणतात आपण ऐकलं लॉरेन्स यांना चेअरमन होते यशवंत रेकॉर्डिंग ऑडिओ कॅसेटचं कन्व्हर्शन MP3 मध्ये केलंय केदार के यांनी आणि ही कॅसेट रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवली भिवंडीचे श्रीधर M यांनी. धन्यवाद.